मंदिरं खुली करण्याच्या मागणीसाठी मुंबईसह राज्यभरात भाजपचं आंदोलन आहे। आपण ही मुंबईचे दृश्य पाहतोय। सिद्धिविनायक मंदिराबाहेर भाजपचे नेते जमलेले आहेत। मंदिरं सुरू करावीत यासाठी त्यांची मागणी आहे। भाजपचे आमदार प्रसाद लाड आहेत। मंदिरं खुली करण्यासाठी याच मागणीसाठी भाजपचं हे राज्यभरात आंदोलन आहे। आपण थेट जाऊया, आमचे प्रतिनिधी अमित जोशी आपल्यासोबत आहेत। अमित, अगदी मुंबईपासून राज्यभरात आंदोलन आहे। मुंबईतील आपण दृश्य दाखवतोय, प्रेक्षकांना दाखवतोय। भाजपचे कार्यकर्ते नेते आक्रमक झालेत आणि राज्य सरकारला याच मुद्द्यावरून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न आहे, कारण सगळं सुरू होतं टप्प्याटप्प्यानं, मंदिरच का उघडली जात नाहीत? गिरीश, भाजपच्या नेत्यांनी या ठिकाणी रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केलेला आहे। अर्थात पोलिसांनी त्यांना रस्ता रोको करण्यास अडवलंय, तेव्हा आता त्यांनी सिद्धिविनायक मंदिरच्या समोर भर रस्त्यातच आरती सुरू केलेली आपल्याला बघायला मिळते। अशा पद्धतीचं आंदोलन सुरू केलेलं आहे। आधी मंदिराच्या आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न भाजपच्या नेत्यांनी, मग प्रवीण दरेकर असतील, प्रसाद लाड असतील, कार्यकर्ते असतील किंवा पदाधिकारी असतील, यांनी आत घुसण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी त्यांना अडवलं, मग रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला, तिथेही त्यांना पोलिसांनी अडवलं। मग अखेर त्यांनी भर रस्त्यातच त्या ठिकाणी आरतीला सुरुवात केलेली। एक प्रकारे भाजप मंदिर सुरू व्हावीत या मागणीकरता आक्रमक झालेला बघायला मिळतोय। मुंबईमध्ये आंदोलन होतंय, थोड्या वेळाने शिर्डी या ठिकाणी सुद्धा भाजपचे नेते आंदोलन करणार आहेत आणि राज्यात विविध ठिकाणी अशा पद्धतीची आंदोलनं मंदिरं सुरू करण्याच्या मागणीकरता भाजप करताना बघायला मिळतोय। अमित, सिद्धिविनायकाच्या मंदिराच्या बाहेर मोठी भाजपच्या कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची गर्दी आहे। कुठेतरी थोडासा गोंधळ उडाल्याचं पण दिसतंय। आरती सुरू आहे। हो गिरीश, निश्चितच आरती या ठिकाणी चालू केली, कारण भाजपच्या नेत्यांचं म्हणणं होतं की आम्हाला मंदिर सुरू करून द्यावं, आम्ही आतमध्ये जाणार, आतमध्ये आरती करणार। अर्थातच मंदिरं राज्यामध्ये सर्व प्रकारची बंद आहेत, त्याच्यामुळे पोलीस प्रशासनानं भाजपच्या नेत्यांना आत जाऊ दिलं नाही आणि म्हणूनच भाजपच्या नेत्यांनी रस्त्यामध्ये ठिय्या आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी बळजबरीनं त्यांना बाजूला केलं। असं असलं तरी भाजपच्या नेत्यांनी आंदोलनाचा पवित्रा कायम ठेवलेला आहे। आरतीला सुरुवात केली आहे। बघूया हे आंदोलन हे किती वेळ या ठिकाणी सिद्धिविनायक मंदिरच्या समोर चालतं ते। अमित, विधान परिषदेमधील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आहेत, भाजपचे आमदार प्रसाद लाड आहेत, मोठ्या प्रमाणात भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते जमलेले आहेत। घोषणाबाजी सुरू आहे। राज्य सरकारकडून काय हालचाली सुरू आहेत का? प्रशासनाकडून काय हालचाली सुरू आहेत का? पुढे काय होऊ शकतं? भाजपचे सगळे पदाधिकारी आक्रमक दिसत आहेत। भाजपचे नेते विविध मुद्द्यांवर गेल्या काही दिवसापासून आंदोलन करताना आपल्याला बघायला मिळतात। आपल्या लक्षात असेल की काल भाजपने राज्यभर आंदोलनं केली होती। महिला अत्याचार विरोधात भाजपचे विविध ठिकाणी मोर्चे काढले होते, धरणं आंदोलन केली होती। तर आज मंदिरं सुरू करण्यासंदर्भातली आंदोलनं भाजप विविध ठिकाणी करत आहे। राज्य सरकारच्या विरोधात विविध मुद्दे लावून धरत भाजप आंदोलन करताना बघायला मिळते आणि त्याचाच एक भाग म्हणून आज राज्यभर मंदिरं सुरू करण्यासाठी भाजप आंदोलन करत या ठिकाणी आहे। बघूया भाजपच्या आंदोलनाचा किती परिणाम सरकारवर होतो, कारण 2 दिवसापूर्वी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी मंदिरं लवकर सुरू होणार नसल्याचं अप्रत्यक्षपणे स्पष्ट केलं होतं। बघूया भाजपचं आंदोलन किती मोठं होतं ते आणि राज्य सरकार त्यावर आणखी वेगळी काही प्रतिक्रिया देतं का ते। अमित, आपण दृश्यामध्ये बघतोय की गणपती बाप्पाची मूर्ती देखील नेत्यांनी हातात घेतलेली आहे। हे आंदोलन करताना, ठिय्या आंदोलन करताना पुढे काय, कुठे कुणाकडे ते निवेदन देणार आहेत का? कुणाला भेटायला जाणार आहेत का? भाजपच्या गटातून काय माहिती मिळते का? असंच मंदिराच्या आतमध्ये जाण्याचा भाजपच्या नेत्यांचा प्रयत्न आता बघूया पोलीस प्रशासन त्यांना काय परवानगी देत होते किंवा कशा पद्धतीने हे सगळं प्रकरण हाताळत होते। मात्र भाजपचे नेते आक्रमक झालेले निश्चितच बघायला मिळत आहेत। सिद्धिविनायकच्या मंदिराच्या आतमध्ये जाण्याचा प्रयत्न चालू आहे। भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले, पोलीसही आक्रमक झालेलं बघायला मिळत आहेत। बघूया पुढच्या कुठल्याही क्षणी प्रवीण दरेकर असतील किंवा भाजपचे नेते असतील यांना अटक होण्याची शक्यता आहे। अमित, आपण बघतो की सिद्धिविनायक मंदिराबाहेरची ही दृश्य पाहतो की मोठ्या प्रमाणात थोडासा कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते आक्रमक झालेत आणि पोलीस त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतात। कुठे हे आंदोलन होणार आहे हे या पार्श्वभूमीवर कुठे प्रशासनाकडून काय खबरदारी घेतली गेली नाही का?
खबरदारी अर्थातच या आधीच घेतलेली मोठा पोलीस पोस्ट आता या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि भाजपच्या आंदोलनाचं स्वरूप गेल्या काही दिवसात ते लक्षात घेता पुरेसा पोलीस बंदोबस्त निश्चितच ठेवण्यात आलेला आहे आणि आता आपण बघू शकतो की भाजपच्या नेत्यांना आता ताब्यात घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. मात्र भाजपचे नेते या ठिकाणावरून हाताला तयार नाहीये. बघूया अशा पद्धतीचं आंदोलन अमित, गणपतीची आरती करत हे आंदोलन भाजप नेत्यांचं सुरू आहे. मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील सुरू आहे. सगळ्यांना जमावाला रोखण्याचं काम पोलीस करतात का? वरिष्ठ पोलीस अधिकारी तिथे उपस्थित आहेत का? भाजपच्या नेत्यांशी संवाद साधला जातोय का? प्रवीण दरेकर असतील, आमदार प्रसाद लाड असतील, काय संवाद साधला जातोय का? अर्थातच संवाद साधण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी या आधीच त्यांना विनंती केली होती की तुम्ही आज जायचा प्रयत्न करू नका. मात्र अर्थातच भाजपच्या नेत्यांनी ऐकलं नाही आणि मग राज्यातच अशा प्रकारचं आंदोलन करण्याचं भाजपने ठरवलं आणि भाजपने तशा पद्धतीची आंदोलन सुरुवात सुद्धा केली आहे. पोलीस प्रशासन आता त्यांच्याशी बोलते. बघूया आता भाजपचे नेते काय प्रतिक्रिया देतात ते आणि त्या पलीकडे पोलीस आता कुठलं पुढचं पाऊल उचलतात ते. अमित, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. सगळ्या घडामोडींकडे तुमचं लक्ष आहेच.